निकाल देते हैं। गेंदबाजी के लिए बुलाया तीसरे ओवर में सौजन को। स्कोर अगर हम देखते हैं तो 21 रन हुए। ग्रैंड फिनाले मुकाबला आप देख रहे हैं। समय के लिए प्लीज देखिए, बल्लेबाजी आपको ही करनी है। हैट्रिक सिक्सर पर विकी रोकड़े जी की जानिब से 1000 रुपये का इनाम है, जो इस वक्त हमारे वीआईपी मंच पर मौजूद हैं। अब्दुल रशीद भाई भी हैं, राकीब अंसारी के वालिद साहब, जो कि राकीब बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं। इस मर्तबा वाइड गेंद, स्कोर 22 पर जा पहुंचा है। सौजन गेंदबाजी के लिए तैयार। अक्षय कासार के लिए इस मर्तबा ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और जाएंगे पवेलियन। आउट हो गए अक्षय कासार। बड़ा झटका लगता हुआ चैलेंज स्पोर्ट को। स्कोर अगर हम देखते हैं तो स्कोर है 22 रन और ये चौथा झटका लग चुका है चैलेंज स्पोर्ट को। नए बैट्समैन गिरीश आए हैं बल्लेबाजी के लिए। पहली गेंद वाइड, दूसरी पर विकेट हासिल किया सौजन ने। दर्शक बढ़ चुके हैं ग्रैंड फिनाले में। शिवास ट्रॉफी 2020 का ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं लेट परशुराम टॉरे स्टेडियम पर, जिसमें शाना बशाना रहे अशोक और अर्जुन स्पोर्ट और अंजुमन स्पोर्ट। इस कप को आप तक पहुंचाया है नौशाद खान, साजिद कुरैशी, सलीम अंसारी, और इस कप को रखा है वन मैन आर्मी राहुल गुप्ता सर ने। शिवशंकर जूस सेंटर का कब्जा है, नंबर 1 पर रैंक भी कर रही है। इस मर्तबा जाने दिया सही सोच वहां पर वाइड। स्कोर है 23 रन। सौजन ने एक बार फिर इस मर्तबा टैप किया गेंद को। गेंद के आने का इंतजार, लेट कट 1 रन। एक की मदद से स्कोर खिसक कर पहुंचा है 24 पर। 35 और 40 के बीच का जो टोटल रहेगा उसमें बहुत ही रोमांचक ग्रैंड फिनाले देखने को मिलेगा, क्योंकि चैलेंज स्पोर्ट के पास बहुत अच्छी गेंदबाजी है, तो आसानी नहीं रहेगी अक्षय 11 के लिए। सौजन की ये गेंद इस मर्तबा कटर थी, बीट किया डॉट गेंद। सौजन एक बार फिर वीआईपी एंड से एक और कटर गेंद। इस मर्तबा गेंद को पढ़ लिया था, हल्के हाथों से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर 1 रन। स्कोर 1 की मदद से खिसक कर पहुंचा है चैलेंज स्पोर्ट का 25 रन। ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं इस वक्त अक्षय 11 मालौड़ी बनाम चैलेंज स्पोर्ट के बीच में। सौजन ने एक बार फिर तैयार। इस मर्तबा गेंद को आड़े बल्ले से ड्राइव कर दिया डीप मिड विकेट में। खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन। कहीं ना कहीं आज तौसीफ शेख के हाथों में गेंद आ नहीं रही है, ये चिंता का विषय है अक्षय 11 के लिए।
स्कोर जा पहुंचा है 26 पर। सौजन्य एक बार फिर तैयार। बहुत ही कमाल का मैच, ग्रैंड फिनाले। इस मर्तबा गेंद को काटा था, बीट किया बैट्समैन को, अपनी उंगलियों के जादू से घुमा रहे गेंद को, डॉट गेंद। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद 26 रन। अगली एक ओवर में और दूसरी इनिंग की 2 ओवर में क्या कुछ होगा, शुरुआत की 3 ओवर में आपके साथ रहेंगे संदेश वखारे। धन्यवाद इफ्तिकार अन्सारी। 3 षटकांची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 26 धावा झाल्या आहेत, अजून एक षटक बाकी आहे। पाहूया कुठपर्यंत मजल मारेल चॅलेंज स्पोर्ट संघ। या स्पर्धेतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। अक्षय 11 मालोडी वर्सेस चॅलेंज स्पोर्ट। शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सोहम। आजच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हात आली होती आपल्या संघासाठी, तर यावेळेस मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल। शेवटचं षटक आहे। त्रिमूर्ती आणि गिरीश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणावरून निश्चितच 10 ते 12 धावा आल्या तरी देखील एक चांगलं टोटल पाहायला मिळेल। एक असं टोटल ज्या ठिकाणावरून फाईट करू शकतो चॅलेंज स्पोर्ट हा संघ, कारण या संघामध्ये देखील 26 धावा झाल्या आहेत। चॅलेंज स्पोर्ट संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे। सोहम षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय। फुलटॉस आहे, प्रहार झालाय। हा चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेर। षटकार आहे आणि त्याला जर तुम्ही फुलटॉस चेंडू द्याल तर परिणाम मात्र समोरच आहेत। चांगला फटका त्रिमूर्ती याच्या बॅटमधून षटकार येतोय। पहिल्या सेमीफायनल मध्ये देखील आपण चांगली फलंदाजी पाहिली होती त्रिमूर्ती या फलंदाजाच्या बॅटमधून, आणि यावेळेस देखील धावांचा आकार वाढवला जातोय। 6 ने धावसंख्या पुढे सरकली। 32 धावा धावफलकार झाल्या आहेत। 4 गडी बाद 32 धावा धावफलकार आपण पाहतोय। सोहम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहे। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रहार झालाय। यावेळेस मिसटाईम फटका आहे। क्षेत्ररक्षक दूर आहेत मनीष। पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या। तर या ठिकाणी उपस्थित भूषणजी रोकडे साहेबांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। जर आपण षटकार हॅट्रिक ठोकताय तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। यास माफ करा, 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे। पंच आमच्याकडे बोलतायत वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल। भूषणजी रोकडे साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्या। तर षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। समोर त्रिमूर्ती आहे। एक चांगली फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्या मनगटामध्ये आहे। यावेळेस देखील त्याच प्रकारचा चेंडू, तोच टप्पा, तीच लाईन अँड लेंथ आणि तोच रिझल्ट। वाईट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 34 धावा धावफलकार झाल्या आहेत। 36
36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. यावेळेस देखील हा चेंडू सोडून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक तिसरी वेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज सोहम याच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र हे अपेक्षित नसेल संघाच्या संघनायकाला, पाठी राख्यांना देखील, कारण या ठिकाणावरनं निश्चितच चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला. शेवटचं षटक म्हटलं की फलंदाजांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. तर पहिल्या चेंडूवर प्रहार मात्र सक्सेसफुल पाहिला होता आणि त्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन. सोहम पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चेंडू पायावर आदळला होता. कोणत्या प्रकारची धाव नसेल. कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय शिवास ट्रॉफी 2020 या स्पर्धेतील शेवटचा सामना. चॅलेंज विरुद्ध अक्षय 11 मालोडी. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवलाय. प्रहार झालाय, मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळच्या स्वरूपात फलंदाज बाद. दर्जा मास्टर विकेट करण्याची त्या ठिकाणी संधी आपल्याला निश्चितच निर्माण झाली होती. मात्र आपण पाहतोय की त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. फलंदाज बाद झाला त्रिमूर्ती. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल अब से हमारे बीच जुड़ने जा रहे हैं इस वक्त इस टूर्नामेंट के रूहे रवां राहुल गुप्ता के वालिद मोहतरम बेनी प्रताप गुप्ता जी, शिवशंकर जूस सेंटर एंड आइसक्रीम सेंटर के प्रोपराइटर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो त्या ठिकाणी कलेक्ट करू शकला नाहीये यष्टीरक्षक. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावचीची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये या ठिकाणी यष्टीरक्षकाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सोहम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. मात्र 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. सोहम बोलतोय. यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळतील. षटकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार भूमे अंगान गो तुझे संगान उम्र उरवतान. बिल्कुल हमारे साथ जुड़ चुके हैं इस वक्त बेनी प्रताप गुप्ता जी, राहुल गुप्ता के वालिद मोहतरम, शिवशंकर जूस सेंटर एंड आइसक्रीम सेंटर के प्रोपराइटर सम्माननीय बेनी प्रताप गुप्ता जी. हम आपका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं. बेनी प्रताप गुप्ता जी शिवशंकर जूस सेंटर के प्रोपराइटर हैं और इस टूर्नामेंट के रूहे रवां राहुल गुप्ता सर के वालिद मोहतरम. हम आपका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बेनी प्रताप गुप्ता जी हमारे साथ जुड़ चुके हैं. इस टूर्नामेंट के रूहे रवां शिवशंकर जूस सेंटर के प्रोपराइटर हैं और आइसक्रीम सेंटर के भी प्रोपराइटर हैं. सम्माननीय बेनी प्रताप गुप्ता जी, हम आपका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं आपके अपने शो बिग शो में. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम बेनी प्रताप गुप्ता जी. बेनी प्रताप गुप्ता जी हमारे साथ जुड़ चुके हैं. वेलकम राहुल गुप्ता सर के वालिद मोहतरम. हम आपका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं. शिवशंकर जूस आइसक्रीम सेंटर के प्रोपराइटर. वेलकम वेलकम वेलकम.
तशरीफ़ फरमाएं इस टूर्नामेंट के रोए रवा राहुल गुप्ता के वालिद साहब शिवशंकर जूस आइसक्रीम सेंटर के प्रोपराइटर बेनी प्रताप गुप्ता जी को देख रहे हैं आप, साथ ही साथ इश्तियाक भाई हैं, विकी रोकड़े जी हैं और भी हमारे तमाम मुअज्जज़ मेहमान हैं। हम आप तमाम का दिल की गहराइयों से स्वागत करते हैं। या सुपरस्टार सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चालू सामना या स्पर्धेतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चॅलेंज स्पोर्ट वर्सेस अक्षय 11 मालोडी या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी आपण पाहिली, 4 षटकांची समाप्ती झाली। 45 45 धावा धावफलकावर आहेत। 46 46 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय चॅलेंज स्पोर्ट या संघाने अक्षय 11 मालोडी संघासमोर। तर या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल। भावेश आणि तौसिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जे सलामीवीर आहेत अक्षय 11 मालोडी संघाच्या माध्यमातून। तर चॅलेंज स्पोर्ट संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रशांत। नेहमीच आपण प्रशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली आहे, मात्र या सामन्याच्या माध्यमातून पाहूया प्रशांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण एक चांगलं षटक हाताळावं लागेल। चांगली सुरुवात फार महत्त्वपूर्ण असेल संघाच्या संघनायकाला। तर त्या उलट भावेश आणि तौसिफ हे दोन फलंदाज देखील चांगले आहेत। तर पाहूया भावेश आणि तौसिफ कशा प्रकारे सुरुवात करून देतील आपल्या संघासाठी। मैच शुरू हो चुका है। विकेट के पीछे जो बच्चे हैं, आपसे रिक्वेस्ट है कि 10-15 मिनट आपको और सब्र करना है। सामन्याला सुरुवात पहिलाच चेंडू टाकत असताना मात्र आपल्या स्टेपमध्ये चुकला होता गोलंदाज प्रशांत। षटकातील पहिला चेंडू निश्चितच आपण पाहतोय दिशा चुकीची आहे, अवांतर धाव मिळेल। बिना मेहनतीची धाव धावफलकावर लावली जाते। स्वतः गोलंदाज समोरील संघाचं खातं ओपन करून देतोय प्रशांत। प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वळतोय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी। आमच्या मान्यवर कक्ष टोकाकडनं आपण गोलंदाजी पाहतोय। यावेळेस कट केलाय चेंडूला, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू अडवला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये, परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या। 46 46 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय आणि या 46 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल अक्षय 11 मालोडी संघाच्या माध्यमातून। तर पाहणं अनिवार्य ठरेल की कोणता संघ या चषकावर नाव कोरेल। प्रशांत यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील सचिन भोईर याच्या माध्यमातून आपण पाहिला। ओव्हरथ्रो होतोय, त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली। जर काही या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं त्या ठिकाणी फलंदाजाला, मात्र 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। तर दोन्ही संघांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील आणि करावे लागतील दोन्ही संघांना। अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आणि या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की या चषकावर कोणता संघ नाव कोरेल, चॅलेंज स्पोर्ट की अक्षय 11 मालोडी, अक्षय 11 मालोडी की चॅलेंज स्पोर्ट। प्रशांत पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना यावेळेस रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये। या फटक्यामागे चुकीची निवड पाहायला मिळते। अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाज प्रशांत त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। मूर्ती लहान मात्र कीर्ती महान अशी गोलंदाजी फार वेळा आपण पाहिली आहे प्रशांत त्याच्या माध्यमातून। यावेळेस देखील रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्रिफला उडला त्या ठिकाणी। यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। पहिला गडी बाद।
मनाशी बाळगलं होतं की आपल्याला रिव्हर्स फटका खेळायचा आहे, मात्र फटकामागे चुकीची निवड. थोडं स्पीडअप करायचं आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघ. नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर पाहूया सोनू कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय चॅलेंज स्पोर्ट्स संघासाठी प्रशांत या गोलंदाजाने. त्रिफला उडवला होता तौसिफ या फलंदाजाचा. टक 0 धावसंख्येवर बाद झाला. कोणत्या प्रकारे योगदान देता आलं नाही आपल्या संघासाठी. तर यावेळेस सोनू जो डावखुरा फलंदाज आहे आणि जसं पाहिलं की डावखुरा फलंदाज विकेटवर येतोय त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. यावेळेस प्रहार झालाय. यस बिग हिट. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. त्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रशांत पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय त्या ठिकाणी आणि जोपर्यंत निश्चितच फेकी होते त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत. चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीची संधी होती मात्र गमावली जाते. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तर एक चांगली सुरुवात पाहायला मिळते कारण ज्या प्रकारचं लक्ष आहे त्या प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अक्षय 11 मालोडी संघाच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एक गडी बाद 13 धावा आपण पाहतोय. तर पाहूया दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. देखिए पहला ऐसा कोई ग्रैंड फिनाले शिवांश ट्रॉफी 2020 का ये 15वां कप है इस सीज़न का और इतने दर्शक पहली मर्तबा सिटी इमर्जिन का ग्रैंड फिनाले देख रहे हैं. आए हुए तमाम दर्शकों का हम इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं. यही कामयाबी है राहुल गुप्ता सर की, साजिद कुरैशी सर की, साथ ही साथ सलीम अंसारी सर और नौशाद खान सर की. या आयोजकांची जी मेहनत आहे ती या ठिकाणी सफल होताना आपण पाहतोय. शिवास ट्रॉफी 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गोलंदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं पाहायला मिळते. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये आहेत. गोलंदाज अक्षय कासार बोलतोय. षटकातील पहिला चेंडू फुलटॉस आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे त्या प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सोनू याच्या बॅटमधून खास करून पाहायला मिळते. जो वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. एक षटकाराचा समावेश आहे त्याच्या खेळीमध्ये. अक्षय कासार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मात्र वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे सोनू. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू शॉर्ट अँड पुल केलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. निश्चितच प्रशंसा करावी लागेल सूरज केने त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा वाचू शकले नाही आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तर चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून ज्या प्रकारे फलंदाजी होते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अक्षय कासार आमच्यापासून दूर जाताना. यावेळेस चेंडू निश्चितच डायरेक्ट हिट. फलंदाज
शादाब येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोनू आणि शादाब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हे दोन खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवर असतील तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत अक्षय 11 मालोडी संघाच्या, कारण चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांच्या मनगडामध्ये आहे. तर ती सिद्ध करतायत का पाहूया. 16 धावा धावफलकावर आहेत. अक्षय कासार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस भीमर चेंडू प्रहार झालाय. चेंडू हवेत होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि 1 नोची धाव, अर्थातच 1+2 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि यापुढील चेंडू फ्री हिट असेल. भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेगाने गोलंदाजी करण्याचा निश्चितच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय अक्षय कासार या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान मात्र फ्री हिट चेंडू आहे. समोर सोनू आहे. पाहूया संधीचं सोनं करेल का. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय चेंडू. पंच दाद देतात वाईट आहे. अवांतर धाव मिळेल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 2-20. 20 धावा झाल्या आहेत. तर अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. या चषकावर नाव कोरण्यासाठी अक्षय 11 मालोडी संघाला 26 धावांची आवश्यकता. फ्री हिट चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय कासार पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून वळतोय. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल देखील टिपलाय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. फ्री हिट चेंडू होता. सुरक्षित आहेत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज. 2 धावा त्या दरम्यान कंप्लीट झाल्या. 22 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. अक्षय कासार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ज्या चेंडूच्या मागे निश्चितच कमबॅक करतोय अक्षय कासार. 22 धावा स्थिर आहेत. 46 धावांचे लक्ष असताना मात्र आतापर्यंत 22 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजूनही या ठिकाणावरून 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. 1 चौथी धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. मात्र या ठिकाणावरून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला पार झालाय. निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. तर 12 चेंडू 23 धावा काढल्या जातील का, की त्या उलट या धावा रोखल्या जातील. या चषकावर कोणता संघ नाव करेल, कोणत्या संघाची होईल हार, कोणत्या संघाची होईल जय जयकार, ऐकूया आपण इफ्तिकार अंसारी याच्या आवाजाने. थैंक यू संदेश वखारे. आप देख रहे हैं ग्रैंड फिनाले शिवास ट्रॉफी 2020 का. 12 गेंदों में 23 बन चुके हैं और बची हुई 12 गेंदों में 23 और चाहिए. अगर चैलेंज स्पोर्ट जीतती है तो 3 की विनर, 2 की रनर के साथ 2 नंबर पर आ जाएगी. 1 पर तब भी कायम रहेगी शिवास, क्योंकि 3 की विनर है और 3 की रनर है. इस वक्त 2 पर जो टीम है वो सुरेश इंटरप्राइजेस पाए है, भरत दिवलीकर फैन टीम. 3 पर चैलेंज स्पोर्ट है, 2 की विनर, 2 की रनर. 4 पर अगर हम देखते हैं तो हर्ष इंटरप्राइजेज है. 5 पे अगर हम जाते हैं तो भिवंडी टाइगर है, 1 की विनर 1 की रनर के साथ. 6 नंबर पर अमान स्पोर्ट है, साथ ही साथ आर्यन 11 है. 7 पर अगर हम जाते हैं SB स्पोर्ट समरूबाग है, 2 की रनर के साथ. 8 पर अगर हम जाते हैं तो 8 पर वराल देवी स्पोर्ट ताड़ाली है, NPT है और भी कई टीमें. अंजुमन स्पोर्ट भी 8 पर रैंकिंग कर रही है. ये 15वां कप आप देख रहे हैं सिटी इमर्जिन का, जिसमें दर्शक भरपूर हैं और मैच का आनंद ले रहे हैं. 12-23 का इक्वेशन है. गेंदबाजी के लिए आए सूरज पाटिल. सोनू के लिए पहली गेंद, आड़े बल्ले से गेंद को ड्राइव कर दिया ऑन साइड में. 1 रन लिया, दूसरे की मांग है और तेज कदमों से 2 रन पूरे किए बैट्समैन ने. 11-21 का इक्वेशन है.
बहुत ही कमाल का खेल पेश करके अक्षय 11 मालोड़ी इस वक्त ग्रैंड फिनाले खेल रही है और चैलेंज स्पोर्ट ने भी अपना 100% दिया है, तब जाकर वो ग्रैंड फिनाले खेल रही है। कई टीमें आई आज सुबह से, सब ने अपनी किस्मत को आजमाया। 24 टीमें इस स्पर्धा में थी। जिस मैच के लिए इतने मैच हुए वही मैच इस वक्त चलता हुआ। ग्यारह गेंदे 21 रन। सूरज की ये गेंद इस मर्तबा फुल लेंथ की गेंद थी, अपने आप को रूम दिया, ऑन साइड में गेंद को किया टर्न, लिया 1 रन। स्कोर जा पहुंचा 26 रन। 20 और चाहिए, हर गेंद में 2 रन बनाने ग्रैंड फिनाले अपने नाम करने के लिए। आज जीत हो रही है सिटी इमर्जिन की, जीत हो रही है राहुल गुप्ता की, जीत हो रही है साजिद कुरैशी की, जीत हो रही है नौशाद खान की, जीत हो रही है सलीम अंसारी की। और साथ ही साथ सबसे बड़ा जो जीत का सहरा जाता है वो शिवशंकर जूस सेंटर के प्रोपराइटर सम्माननीय बेनी प्रताप गुप्ता जी की। मुकाबला कोई भी जीते, लेकिन दोनों टीमों ने इस स्पर्धा में सभी के दिल जीते। साफ सुथरा क्रिकेट खेला है और साफ सुथरा क्रिकेट का ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं। मयूर पाटिल जी हमारे साथ जुड़ चुके हैं, सिटी इमर्जिन प्रेसिडेंट। मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपको हमारे वीआईपी मंच पर आना है। सिटी इमर्जिन प्रेसिडेंट, आपको प्लीज वीआईपी मंच पर आना है। राहुल गुप्ता सर बुला रहे हैं। और उनकी अपनी टीम इस वक्त ग्रैंड फिनाले खेल रही है। बहुत अच्छा साथ रहा है मयूर पाटिल जी का इस कप को कामयाब बनाने में। मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूं। हमारे तमाम स्पॉन्सर का भी मैं शुक्रिया अदा करता हूं कि इस कप को कामयाब बनाने में शाना बशाना वो हमारे साथ रहें। इस मर्तबा दूर से खेले, हवा में गेंद, गेंदबाज नीचे, आसान सा कैच, आउट हो गए बैट्समैन। नौ गेंदें बची हैं और जीत के लिए जो रन है वो 20। 2 कमजोर गेंदें ढूंढ रही है इस वक्त अक्षय 11 मालोड़ी, वहीं 3 अच्छी गेंदों की तलाश में वीआर स्पोर्ट। चैलेंज स्पोर्ट मयूर पाटिल फैन टीम, दर्शक बढ़ चुके हैं ग्रैंड फिनाले में। बहुत ही कामयाब कप आप देख रहे हैं, जिसका आखिरी मैच चलता हुआ ग्रैंड फिनाले। किसकी होगी हार, किसकी होगी जय जयकार, अब से कुछ ही वक्त में पता चल जाएगा। सूरज पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। सोनू के लिए इस मर्तबा दूर से खेलें, खिलाड़ी मौजूद हैं। अक्षय का सार एक लिया, दूसरे की मांग है। बहुत ही कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 पूरे किए बैट्समैन ने। स्कोर 28 पे जा पहुंचा है। दोनों टीमें हार नहीं मान रही हैं, मैच नहीं छोड़ रही हैं, जिस तरीके से आज के नौजवान पबजी नहीं छोड़ रहे। आठ गेंदें और 18 रन, कमाल का मैच। इस बार किया है वार और कमाल की फील्डिंग। स्ट्रेट गेंद को नहीं, बल्कि मैं समझता हूं कि मैच जा रहा था उसे रोका है। सूरज केने ने
स्कोर 30। ये गेंद अगर चली जाती तो फिर चैलेंज स्पोर्ट के लिए मुश्किलें खड़ी हो जाती, लेकिन उस मुश्किल के सामने वो खुद खड़े हो गए और गेंद को रोक लिया। स्कोर 30 हुए। इस मर्तबा पटकी हुई गेंद, पंच किया है गेंद को अक्षय कासार हैं, थोड़ा सा फंबल, 2 रन मुकम्मल। स्कोर 32। 1 शॉट का इशारा अंपायर द्वारा तो 31 रन। 6 गेंदों में 15 चाहिए। रास्ता बहुत नहीं है, एक ही है जिस पे आप चलेंगे तो कामयाब हो जाएंगे। स्कोर है 31। छह गेंदें 15 रन, 3 गेंदें तय करेंगी कि मुकाबला कौन जीत रहा है। 3 गेंदें तय करेंगी क्या अक्षय 11 मालवाड़ी अपना खाता खोलेगी या फिर चैलेंज स्पोर्ट जीतकर 2 पर आएगी। मैच शुरू करना है प्लीज। छह गेंदें 15 रन, 6 गेंदें तय करेंगी क्या 2 पर आएगी चैलेंज या खाता खोलेगी अक्षय 11 मालौड़ी। छह 15 का इक्वेशन है, बहुत ही कट टू कट मैच। ज्ञानेश्वर के हाथों में गेंद दी है, स्ट्राइक पर है बैट्समैन जयेश। पहली गेंद हवा में, खिलाड़ी नीचे और आउट हो गए बैट्समैन। नए बैट्समैन मनीष आए, बहुत देर में भेजा है इन्हें, अब देखना है देर आए दुरुस्त आए या नहीं। 5-15 ज्ञानेश्वर वीआईपी एंड से। अच्छी गेंद, डॉट गेंद, 4-15। 4 गेंदे 15 रन। ज्ञानेश्वर इस मर्तबा एक और अच्छी गेंद उठा दिया उसे, खिलाड़ी मौजूद है, एक लिया, दूसरे की मांग। 3 गेंदे 13 रन।